या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले। तसेच नागरिकांसाठी दैनंदिन वृत्तपत्रे व विविध नियतकालिकांचे वाचन करता यावे यासाठी सार्वजनिक वाचनालयाचीही स्थापना करण्यात आली। जयंती दिनाचे औचित्य साधून या दोन्ही उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले। हा कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे संपन्न झाला। याप्रसंगी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, डीसीपी विजय कबाडे, डीसीपी हसन गौर, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष शांतीलाल साबळे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संयोजक सुरेश पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, गोविंद कांबळे, लखन गायकवाड, अभिषेक हटकर, विश्वेश्वर गायकवाड, ओंकार पाटोळे, शुभम पारधी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला। त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची जपणूक करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले। सार्वजनिक वाचनालयामुळे तरुणांना वाचनाची गोडी लागेल आणि परिसरात वाचन संस्कृती वाढीस लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीलाल साबळे यांनी केले। आभार प्रदर्शन सुरेश पाटोळे यांनी केले। या उपक्रमामुळे परिसरात सुरक्षा वाढेल तसेच सामाजिक सांस्कृतिक वातावरण वृद्धिंगत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। फोटो सीसीटीव्ही बसवणे, सार्वजनिक वाचनालय उद्घाटनाप्रसंगी माननीय जिल्हाधिकारी जंगम। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।